नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत विविध पदांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या पदासाठी महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार अर्ज करू शकतील। 18 ते 38 वर्ष वयाची अट या पदासाठी देण्यात आलेली आहे। ऑफलाईन पद्धतीने तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता। वेतन या ठिकाणी तुम्हाला 14,000 ते 16,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे। तेव्हा या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच या पदांसाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आपण बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर या ठिकाणी आलेलं, ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये विविध पदांची रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। ज्यामध्ये क्षकिरण सहाय्यक, नोंदणी सहाय्यक व दूरध्वनी चालक या 3 पदांची रिक्रुटमेंट या ठिकाणी होत असून त्याकरिता एक जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध केली गेलेली आहे। तर या जाहिरातीमध्ये या 3 पदांबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदाबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदाबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता, सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत क्षकिरण सहाय्यक या पहिल्या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे, करिता 5 रिक्त पदसंख्या देण्यात आलेल्या आहेत। 1 वर्ष कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपावर या पदाची रिक्रुटमेंट होत आहे। तर या पदासाठी वेतन 16,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी दिला जाणार आहे। तेव्हा मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। तर या ठिकाणी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता इथे काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, क्षकिरण विषयातील BPMT हा 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम ज्या उमेदवाराने उत्तीर्ण केलेला आहे तो उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। किंवा विज्ञान शाखेमध्ये 12वी तसेच MCVC मध्ये 12वी किंवा रेडिओग्राफीचा डिप्लोमाच्या उमेदवाराकडे उत्तीर्ण केलेला आहे तो उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। उमेदवारास महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। त्यासोबत उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे। उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे या पदासाठी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे। तर या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर या पदासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, खुल्या प्रवर्गासाठी 33 वर्षापर्यंत वयाची अट आहे। तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली असून या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो, या पदाची थेट मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी निवड केल्या जाणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी मुलाखतीची तारीख इथे देण्यात आलेली आहे 28 मार्च 2024 या तारखेला या पदाची मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। त्याकरिता या ठिकाणी बघू शकता मुलाखतीचा ॲड्रेस व भ्रमणध्वनी क्रमांक इथे देण्यात आलेला आहे। तर या ॲड्रेसवर तुम्हाला 28 मार्च 2024 या तारखेला हजर राहून ती मुलाखत या ठिकाणी द्यायची आहे। तर अशा प्रकारे क्षकिरण सहाय्यक या पदाची ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। त्यानंतर नोंदणी सहाय्यक हे दुसरे पद सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत या ठिकाणी भरल्या जात आहे। त्याकरिता 3 रिक्त पदसंख्या दिलेल्या आहेत। 1 वर्ष कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपावर हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। 14,000 रुपये प्रति महिना वेतन या पदासाठी असणार आहे। तेव्हा मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। अर्ज करण्याकरता या ठिकाणी शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, उमेदवार हा इंग्रजी, हिंदी, मराठी या विषयासह शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर या पदासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षापेक्षा कमी तर 30 वर्षापेक्षा अधिक या ठिकाणी असता कामा नये अशी वयाची अट या पदासाठी देण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी गुणांची अट सुद्धा इथे असणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता, खुल्या प्रवर्गासाठी व इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी 50% गुण असणे आवश्यक आहे। तर अनुसूचित जाती जमाती करता, भटक्या जाती, विमुक्त जातीकरिता 40% गुण या ठिकाणी असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी गुणाची अट इथे असून या ठिकाणी वयाची अट सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, या पदासाठी मुलाखत घेतल्या जाणार आहे। तर 25 मार्च 2024 या तारखेला या पदाची मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। त्यासाठी या ठिकाणी ॲड्रेस सुद्धा या ठिकाणी मुलाखती करता देण्यात आलेला आहे। दूरध्वनी क्रमांक सुद्धा या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी 25/3/2024 या तारखेला या पदाची मुलाखत घेतल्या जाऊन त्या पदासाठी निवड इथे केल्या
केला जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो तिसरे पद या ठिकाणी बघू शकता जे सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत या ठिकाणी भरल्या जात आहे। तर दूरध्वनी चालक या पदाची रिक्रुटमेंट या ठिकाणी 2 रिक्त पदसंख्येसाठी होत आहे। 14,000 रुपये प्रति महिना वेतन या पदासाठी असणार आहे। 1 वर्ष कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपावर हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। तर या पदासाठी तुम्ही जर इलिजिबल असाल तर अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता उमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता त्या उमेदवाराकडे MSCIT चे किंवा संगणकाचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे उमेदवाराकडे शासन मान्य संस्थेचे दूरध्वनी चालक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सुद्धा असणे आवश्यक आहे। तर उमेदवारास स्पष्ट ऐकू येणे आवश्यक आहे। तसेच उमेदवाराचा आवाज मृदू श्रवणीय स्पष्ट असणे आवश्यक आहे। अशा प्रकारे या ठिकाणी या पदासाठी शिक्षण पात्रता व इलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी देण्यात आलेली असून या दूरध्वनी चालक पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। त्यानंतर या पदासाठी उमेदवाराच्या काही जबाबदाऱ्या व कर्तव्य या ठिकाणी देण्यात आले त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे। तेव्हा ते टेलिग्राम चॅनलवर जाऊन किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ती PDF डाउनलोड करून तुम्ही या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता। तर दूरध्वनी चालक या पदाची थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केल्या जाणार आहे। 25 मार्च 2024 ला या ठिकाणी मुलाखती ते घेतल्या जाणार आहे। त्यासाठी ऍड्रेस सुद्धा मुलाखतीचा इथे देण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी या 3 पदांसाठी रिक्रुटमेंट या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत या ठिकाणी घेतल्या जात असून त्याबाबतची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NS मराठी YouTube चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर NS मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका। व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद जय महाराष्ट्र।